हॅलो एव्हरीवन. पुढचे 21 दिवस म्हणजेच 1 जून ते 21 जून मी 21 दिवसांचा पूर्ण बिगिनर्स टू ॲडव्हान्स असा योगासनाचा एक प्रयोग करणार आहे. 21 जून हा आपला इंटरनॅशनल योगा डे आहे, त्यामुळे मी हा प्रयोग सुरू केला आहे. आय होप तुम्ही हा पूर्ण माझा योगासनाचा बिगिनर्स टू ॲडव्हान्स योगा एन्जॉय कराल. यामध्ये मी वॉर्मअप, सूर्यनमस्कार, वेगवेगळी आसनं हळूहळू जी बिगिनरसाठी पण चांगली आहेत, ॲडव्हान्स लोकांसाठी पण चांगली आहे, पूर्ण एक सिरीज आणली आहे. प्राणायाम प्रत्येक दिवशी वेगवेगळा घेणार आहे. मेडिटेशनचे पण काही प्रकार घेणार आहे. सो आय होप तुम्ही हा माझा सिरीज एन्जॉय कराल आणि पूर्ण 21 दिवस माझ्यासोबत योगा करत राहाल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. प्लीज व्हिडिओ बघत राहा. ओके, सो सर्वात पहिले आपण आपल्या आसनांची सुरुवात नेहमी वॉर्मअप पासून करतो, त्यामुळे आपण सगळ्यात पहिले मांडी घालून खाली बसणार आहोत. यानंतर आपण असं शोल्डर रोटेट करणार आहोत. 1 2 3 4 5 अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5. अजिबात झटका द्यायचा नाहीये, आपण हळूहळू करणार आहोत. हँड आता आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 समोरून 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आता गोल फिरवणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर आपण पुढचा वॉर्मअप करणार आहोत. त्यासाठी आपण आपला हात स्ट्रेच करणार आहोत. होल्ड 1 2 3 4 5. दुसऱ्या साईडनी 1 2 3 4 5. वरती स्ट्रेच करणार आहोत जेवढं पॉसिबल आहे तेवढं. साइड स्ट्रेच, होल्ड, लेफ्ट साइड स्ट्रेच, होल्ड. ओके, रिलॅक्स. यानंतर आपण दोन्ही पाय आपले सरळ करणार आहोत आणि जशी नाव चालवतो तसे चालवणार आहोत. 1 2 3 4 5 अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 and 5. यानंतर आपण पाय पकडणार आहोत. इनहेल अप, एक्झेल डाऊन. 1 2 3 4 5. दुसरा पाय इनहेल अप 1, एक्झेल डाऊन 2 3 4 5. रिलॅक्स. बॅक ट्विस्ट करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. याने आपली बॅक एकदम ट्विस्ट छान होते. ठीक आहे. त्यानंतर वज्रासन मध्ये असं बसणार आहोत. दोन्ही कोपरे पकडणार आहोत. अप डाऊन. वर गेल्यानंतर पोट आत खेचायचंय. 1 2 3 इनहेल अप 4, एक्झेल डाऊन 5 6 7 8 9 and 10. यानंतर आता आपण पुढच्या एक्सरसाइज कडे वळणार आहोत.
आता आपण आसनांना सुरुवात करूया. आपलं सगळ्यात पहिलं आसन आहे बालासन. त्यासाठी वज्रासन मध्ये बसणार आहोत. दोन्ही हात समोर आपण रिलॅक्स पोझिशन मध्ये बसायचं आहे. नॉर्मल ब्रीथिंग, इनहेल अँड एक्झेल. नाकातून हळुवारपणे श्वास घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे नाकातून हळुवार श्वास आपण सोडणार सुद्धा आहोत. ही एकदम रिलॅक्सिंग पोज आहे. जसं बाळ असतं एकदम रिलॅक्स, तसं हे आसन आहे. हे आसन केल्याने आपल्याला रिलॅक्स तर वाटतंच, आपलं जे टेन्शन आहे ते फ्री होतं. ज्यांना एन्झायटी वगैरे आहे त्यांच्यासाठी पण हे आसन छान आहे. ज्यांना गुडघ्यांचा एक्स्ट्रीमली त्रास आहे, ते करू शकत नाहीत, त्यांनी हे आसन टाळावे. तुम्ही हे आसन 2 ते 3 वेळेस करू शकता. ह्याचा ड्युरेशन असेल 20 ते 30 सेकंद. आता आपण आपल्या पुढच्या आसनाकडे वळूया. त्यासाठी आपण जे आपले हात आहेत ते शोल्डर लाईनच्या एक्झॅक्ट खाली ठेवणार आहोत आणि पाय मागे सरकून पायामध्ये गॅप घेणार आहोत. या आसनाचे नाव आहे कॅट काऊ. कॅट, जशी आपण पाठ वर घेतो ह्याला आपण एक कॅट प्रकार दिसतो आणि जशी खाली घेतो तर आपल्याला काऊ दिसते. हे पाठीसाठी सगळ्यात बेस्ट आसन आहे. इनहेल करत आपण आपली मान वरती घेणार आहोत. एक्झेल करत खाली. हे आपण 10 वेळेस करणार आहोत. इनहेल अप, एक्झेल डाऊन. आता आपण पुढच्या एक्सरसाइज कडे वळणार आहोत. पाय पुढे येणार आहोत आणि मागे. 1 2 3 4 5 6. आता दुसऱ्या पायाने 1 2 3 4 5 and 6. ओके, रिलॅक्स. आता बॅलन्सिंगचं हे पुढचं आहे एक्सरसाइज. उजवा पाय, डावा हात, डावा हात, उजवा पाय. अल्टरनेट आपण अशी 10 रिपिटेशन करणार आहोत. ओके, रिलॅक्स. तुम्हाला जर थकवा आला असेल तर तुम्ही शवासन करू शकता, नाहीतर आपण आपल्या पुढच्या प्राणायामकडे वळणार आहोत. याचे नाव आहे अनुलोम विलोम प्राणायाम. डावा हात डाव्या मांडीवर ज्ञान मुद्रेमध्ये ठेवणार आहोत. उजव्या हाताचं पहिलं बोट आणि मधलं बोट आपण आपल्या भुवयांच्या एक्झॅक्ट मध्ये ठेवणार आहोत. उजवा अंगठा उजव्या नाकपुडीवर, डाव्या नाकपुडीतून श्वास घेणार आहोत, उजव्या नाकपुडीतून सोडणार आहोत. त्याचबरोबर उजव्या नाकपुडीतून श्वास घेणार आहोत आणि डाव्या नाकपुडीतून आपण श्वास सोडायचा आहे. ही प्रक्रिया आपण बिगिनर्स असल्यामुळे सुरुवातीला 5 मिनिट करणार आहोत. माझ्यासोबत करायचंय. इनहेल डाव्या नाकपुडीतून, एक्झेल उजव्या नाकपुडीतून, उजव्या नाकपुडीतून इनहेल, डाव्या नाकपुडीतून एक्झेल. लेफ्ट इनहेल, राईट एक्झेल, राईट इनहेल, लेफ्ट एक्झेल. अनुलोम विलोम प्राणायाम करताना इनहेल आणि एक्झेलचं प्रपोर्शन नेहमी 1:2 ठेवणार आहोत. म्हणजेच आपण जेव्हा इनहेल करतो तेव्हा 1 ते 5 मोजणार आहोत आणि श्वास सोडताना आपण 1 ते 10 मोजायचा आहे. तुम्ही 5 मिनिट करू शकता. यानंतर आपण मेडिटेशन करणार आहोत, ज्याला आपण ध्यान असे म्हणतो. सगळ्यात पहिले तुम्ही तुमच्या कम्फर्टेबल पोझिशन मध्ये बसायचं आहे. जास्त ताठ बसू नका, जास्त ढिल्ल बसायचं नाहीये. डावा हात खाली, त्याच्यावर उजवा हात ठेवणार आहोत. डोळे आपले बंद. आज आपण ब्रीदिंग अवेअरनेस म्हणजेच आपलं पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करणार आहोत. सुरुवातीला ध्यान जमत नाही, पण जशी जशी आपल्याला सवय लागते आपण ध्यानावर लवकरात लवकर बसतो. आज आपला पहिला दिवस आहे, त्यामुळे तुमच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येतील, पण ते विचार तुम्हाला आपण पुढे ढकलणार आहोत. नंतर करू,
आणि परत आपलं पूर्ण लक्ष आपण आपल्या श्वासावर आणायचं आहे. माझ्यासोबत आपण करायचं आहे. इनहेल, श्वास घ्या. एक्झेल, श्वास सोडणार आहोत. जेव्हा आपण इनहेल करतो, आपण ऑब्झर्व करायचंय आपल्या नाकातून श्वास कसा चालला आहे आपल्या शरीराच्या आत. जेव्हा आपण एक्झेल करतो, आपण बारीक लक्ष द्यायचंय की आपल्या नाकातून श्वास कसा बाहेर येत आहे, पोटाद्वारे आपला श्वास कसा बाहेर येत आहे हे ऑब्झर्व करा. इनहेल, श्वास घ्यायचा आहे. एक्झेल, श्वास सोडणार आहोत. इनहेल, एक्झेल. इनहेल करताना पोट आपलं बाहेर जातं आणि एक्झेल करताना आपलं पोट आत जातं. हे तुम्ही बारीक लक्ष देऊन पाहायचं आहे. परत आपण ब्रीथिंगवर कॉन्सन्ट्रेट करूया. इनहेल, एक्झेल. इनहेल, एक्झेल. इनहेल अँड एक्झेल. रिलॅक्स. आपण आपल्या आता परत करंट स्टेटमध्ये वापस येणार आहोत. 5, 4, 3, 2, 1. हात रब करून आपल्या चेहऱ्यावरून, बॉडीवरून लावणार आहोत. थोडी स्ट्रेचिंग करणार आहोत म्हणजे आपल्याला छान वाटतं. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.